भिंडी फसल लगाकर कम खर्च में किसान ज्यादा नफा कमा सकते हैं। मुरबाड तालुका के भाजीपाला क्षेत्र में बढ़ोतरी हो, इसके लिए कृषि विभाग के आत्मा योजना अंतर्गत मुरबाड तालुका के गोंदड़ी मानवली यहाँ पर खेती प्रशिक्षण उपक्रम का आयोजन किया गया था। कृषि विभाग के आत्मा योजना एवं मानव विकास कार्यक्रम अंतर्गत भाजीपाला क्षेत्र बढ़ोतरी में भिंडी फसल के पीक प्रात्यक्षिक गोंदड़ी मानवली यहाँ के किसान कांचन भगत इनके खेतों में आयोजित किया गया था। उक्त प्रात्यक्षिकों में फसल पर कीड़े एवं रोग नियंत्रण, सेंद्रीय पद्धति से फसल एवं कम खर्च में ज़्यादा उत्पादन लेना, ऐसे विविध विषयों पर मार्गदर्शन किया गया। किसान भगत इनके 5 गुंठा जमीन में 500 ग्राम सलोनी भिंडी बियाने प्रायोगिक तत्व से लगाए गए थे सहित आदि खेती में अन्य भिंडी बियाने लगाए गए थे। उक्त सलोनी भिंडीवार यह ऑर्गेनिक होने से उसे खत दिए जाने से भगत इन्हें केवल 4 से 5 हजार रुपये खर्च होने की जानकारी दी, लेकिन उक्त खर्च वजह कर करीबन 30,000 रुपये फायदा होने का अंदेशा किसान भगत इन्होंने व्यक्त किया, जिसे इस बियाने को अपने खेतों में लगाने का आह्वान कंपनी की ओर से किया गया है। इस समय तालुका के सैकड़ों किसान उपस्थित थे। इस समय आत्मा योजना के तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गोकुल जाधव, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक मधुकर कुर्ले, कृषि वेज सीड्स कंपनी के एमडी किरण पाटिल, मैनेजर नंदकुमार जोशी, अजय पाटिल, माउली कृषा एग्रो के प्रोप्राइटर पद्माकर गोंदड़ी सहित कई मान्यवर किसानों को मार्गदर्शन करने के लिए उपस्थित थे। इस कार्यक्रम का आयोजन कृषि वेज सीड्स इंडिया प्राइवेट लिमिटेड कंपनी सहित सामाजिक कार्यकर्ता बाहु गोंदड़ी, योगेश गोले, संदीप गोंदड़ी इन्होंने किया। ऐसी जानकारी डेली न्यूज के मुरबाड प्रतिनिधि गीतेश पवार एवं कैमरामैन किशोर गायकवाड़ इन्होंने दी है। सर, काय नाव आपलं? माझं नाव गोकुळ दिलीप जाधव। आज जे आपल्या विभागामार्फत शेती कार्यशाळेचं आयोजन केले त्याबाबत आपण काय सांगाल? हे आपल्या कृषी विभागाच्या आत्मा योजनेमार्फत मानिवली गोंदळी या गावामध्ये आपण भेंडी पिकावरती शेतीशाळा घेत आहोत। याच्यामध्ये पूर्ण सेंद्रिय पद्धतीनं भेंडी पिकवणे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कीड रोगांची नियंत्रणाबाबत माहिती दिली जाते आणि प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये आपण एक शेतकऱ्यांनी स्वतः निवड केलेले सलोनी वाणाचं बियाणं या ठिकाणी वापरलं आहे आणि यामध्ये आपल्याला लागवडीपासून तर काढणीपर्यंत सर्व जे तंत्रज्ञान आहे या ठिकाणी शिकवलं जातं शेतीशाळेच्या माध्यमातून। आणि निर्यातक्षम भेंडी करण्याच्या दृष्टीनं वेजनेट प्रणाली काय आहे, अपेडा काय आहे, त्याची साईज कशी, रेसिड्युअल इफेक्ट काय, PHI इंडेक्स काय, अशा वेगवेगळ्या तांत्रिक बाबी या ठिकाणी शेतकऱ्याला शिकवल्या जाणार आहेत। आणि याच्यामध्ये बॉक्स पॅकिंग केली जाते कोरोगेटेड बॉक्समध्ये, त्याच्यामध्ये कोणती भेंडी लागते निर्यातीच्या दृष्टीने हे सर्व इत्थंभूत माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। काय नाव आपलं? सर, माझं नाव कांचन भगवान भगत, मी एक शेतकरी आहे आणि माझ्याकडे आत्मा योजनेअंतर्गत शेतीशाळा म्हणून जे कार्यरत आहेत त्याच्यामधून मला थोडंसं अनुभव मिळाले आहे आणि त्यांच्या कार्यक्रमातून मी सलोनी वाण हे मला लागवडीसाठी मिळाले आहे। त्या बियाण्यामध्ये असं समजून येते की खूप कमी खर्चामध्ये भरपूर उत्पन्न देणारे वाण आहे। त्याच्यात एक्सपोर्ट क्वालिटीमध्ये हा चांगला वाण आहे आणि हे वाणाचं असं आहे की कमी खर्चामध्ये कमी जास्त उत्पन्न मिळत आहे। मी हे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती केलेली आहे, त्यात कुठलेही केमिकल किंवा खतं वगैरे वापरलेले नाही, सर्व ऑर्गॅनिक शेती केलेली आहे। त्यामध्ये ट्रायकोडर्मा, निंबोली अर्क असे विविध औषधं मी वापरलेले आहेत। त्यात खालून खत द्यायचं म्हणजे ते लेंडी खत वापरलेले, ठिबकचा वापर केल्यामुळं त्यामध्ये खर्च खूप कमी येतं आणि उत्पन्न भरपूर येतं। हे सर वाहन असं आहे की आपण रोज तोडू शकतो त्याला आणि रोज तेवढंच पीक देतं ते। व्हरायटी पॉलिसी एक्सपोर्टसाठी 1 नंबर व्हरायटी।